नमस्कार मित्रांनो, मी सुनील लडके पालघर संस्कृती या चॅनल तुम्हा सर्वांचे एका नवीन व्हिडिओमध्ये मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, आज मी तुम्हाला साध्या आणि सोप्या पद्धतीने पोपटी कशी तयार करतात ना मित्रांनो, ती आज दाखवणार आहे. सध्या मी मित्रांनो जी पोपटीसाठी लागणारी सामुग्री आहे, म्हणजे मित्रांनो त्याला बांबुटा म्हणतात. तर ही त्याच्यामध्ये खास असते हा बांबुटा. तर मित्रांनो, ह्याच्यामध्ये पाण्याची क्षमता जास्त असते. म्हणजे उन्हाळ्यामध्ये उन्हाळा किंवा हिवाळ्यामध्ये ही वनस्पती जमिनीतून बाहेर येते. ह्याला मित्रांनो बांबुटा असे म्हणतात. मित्रांनो, आमच्याकडे याला आमच्या भाषेमध्ये म्हणजे आपल्या पालघर जिल्ह्यात म्हणजे गावठी भाषेमध्ये याला मित्रांनो आमच्याकडे बुराडा म्हणतात आणि मराठीमध्ये याला बांबुटा असे म्हणतात. ही एक खास सामुग्री आहे, म्हणजे त्याच्यामध्ये जे आपण पोपटी करतो त्याच्यामध्ये वापरला जातो. तर मित्रांनो, आपण मराठी भाषेमध्ये याला पोपटी म्हणतात. जे करतो त्याला पोपटी म्हणतो. आणि मित्रांनो, गुजरात राज्य किंवा नगरहवेलीमध्ये त्याला मित्रांनो उंबाडियो असे म्हणतात. उंबाडियो, उबडे असे म्हणतात. मित्रांनो, प्रत्येक राज्य आणि राज्य किंवा राज्यामध्ये त्याला अलग अलग असे नाव आहेत. तर आपल्याकडे जास्तकडे मित्रांनो त्याला पोपटीच म्हणतात. आणि नगरहवेली किंवा गुजरातमध्ये त्याला उंबाडियो किंवा उबडे असे म्हणतात. ती आज मी मित्रांनो कशी करणार आणि कशी करायची आपण मित्रांनो एकदम गावठी पद्धतीने आपल्या कल्चरनुसार आणि ती बनवणार आहे. तुम्हाला दाखवतो असं कसं बनवतात ते. मित्रांनो, प्रत्येकाने बनवली आणि बनवून खाली पण. मित्रांनो, मी 2 वेळेस बनवले, पण व्हिडिओ नाही बनवला होता. आज तुम्हाला दाखवतो आपल्या कल्चरनुसार, पालघरचं कल्चर जसं आहे त्या पद्धतीने दाखवतो. मित्रांनो, त्याच्यासाठी मेन जी सामुग्री आहे त्याला पापडे म्हणतात. आमच्याकडे त्याला वालपापडी म्हणतात. मित्रांनो, आमचे घरचे आहेत वालपापडी, नॅचरल. त्याच्यावरती आम्ही काही दवा किंवा कीटकनाशक किंवा काहीसं त्याच्यावरती फवारलं नाही. तरी पण मित्रांनो, आणि ते चांगले लागतात, म्हणजे खाण्यासाठी खूप भारी असतात. ते आपण बाजारातून आणतो ना, ते एवढे खास नसतात. आज कशी होते आणि त्याच्यामध्ये मित्रांनो मी दुसरं काय सामुग्री ॲड करणार आहे. मित्रांनो, आपण घरी गेल्यानंतरच पूर्ण बघू. पण सध्या मित्रांनो मी हा बांबुट्याचा पाला म्हणजे हे बांबुटा न्यायला आलो. हे मित्रांनो जंगलामध्ये सापडतं. सध्या मी मित्रांनो आमच्या पलाटामध्ये आलो आहे, म्हणजे आमचे शेतामध्ये आलो आणि इकडे बसलो आहे आणि आता इथून हे काढून घेऊन जाणार. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला ना तर लाईक करा आणि मित्रांनो जास्तीत जास्त शेअर करा. आणि मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि जुने पण असाल मित्रांनो त्याने पण करून ठेवा, म्हणजे आपल्याला सपोर्ट मिळेल. आणि मित्रांनो, कसं करतो ना ते तुम्हाला घरी गेल्यानंतर दाखवतो. मी सध्या एकटा आला आहे हे बांबुट्याचा पाला न्यायला. घरी गेलो की कशा पद्धतीने बनवतात ना मित्रांनो, त्याला टाईम लागतं. तरी पण पूर्ण बनवून आणि तुम्हाला मी दाखवणार आहे मित्रांनो. 15 मिनिटाचा असू दे किंवा 30 मिनिटाचा, म्हणजे अर्ध्या तासाचा व्हिडिओ असू दे, तरी मित्रांनो आज मी बनवणारच आहे आपल्या पद्धतीने. मित्रांनो सपोर्ट करा आणि कशी पोपटी होते किंवा उंबाडी कसे होतात ना ते मित्रांनो नक्की बघा. आणि मित्रांनो बघून आणि तुम्ही पण बनवा.
आणि आता थोडा इकडला पाला काढून घेतो आणि त्याच्यानंतर घरी गेल्यानंतर तुम्हाला दाखवतो कसे बनवतात ते. तर मित्रांनो चला बाय, आणि व्हिडिओ स्किप न करता मित्रांनो पूर्ण व्हिडिओ बघा. तर मित्रांनो आता आपण पोपटीला सुरुवात करू. तर मित्रांनो हे वटाण्याचे शेंग आहेत, वटाणे ओले, आणि हे आहेत आपले वालपापडी. हे मित्रांनो देशी आहेत, घरचे, आणि त्याच्यामध्ये 5-6 मित्रांनो हे बटाटे आहेत इकडे, आणि तिकडे समोर मित्रांनो अंडी आहेत 7-8, आणि इकडे हे आलू, लसूण आणि आंबा हळद आणि मिरची हा त्याचा ठेचा बनवला आहे, आणि इकडे चिकन मसाला आहे, तिकडे मित्रांनो आपला सब्जी मसाला, आणि तिकडे धनिया पावडर, आणि इकडे हळद, आणि दुसरं आहे ते मित्रांनो जिरा पावडर आहे. इकडे हे एवढे आपले मसाले आहेत. तर हे आता मसाले ह्याच्यामध्ये जातील, आणि हा मित्रांनो आपला स्पेशल बांबुट्याचा पाला हे ह्याच्यामध्ये जाईल म्हणजे. आणि आपण मित्रांनो जे बनवणार आहे ना पोपटी, ही या तपेल्यामध्येच बनवणार, म्हणजे आपण मित्रांनो मडक्यामध्ये नाही बनवणार. तर थोडी लवकर बनेल आणि चांगली बनेल. तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता मित्रांनो ना याला मसाला लावून घेतो, म्हणजे मसाल्यामध्ये मिक्स करतो. तर मित्रांनो तेल वापरायचं आहे आपण, ह्याच्यामध्ये तेल पण वापरतो, म्हणजे तेलामध्ये आपण मिक्स करणार सर्व मसाले. आणि ह्याच्यामध्ये बटाट्यामध्ये असे मित्रांनो काप पाडले आहेत ते दाखवतो. हे काप आहेत, ते कापामध्ये आपण ते मसाला मिक्स करू आणि ह्याच्यामध्ये भरू. तर मित्रांनो ह्याच्यानंतर तुम्हाला दाखवतो कसं होते ते. आता मसाले तयार केले आहेत, ते आता मिक्स करून घेतो. मिक्स केल्यानंतर आपण कसं तपेल्यामध्ये भरणार, काय काय मिक्स करणार आणि कसं याच्यामध्ये लेवल करणार ते दाखवतो मित्रांनो. अंडी आत ठेवायला लागेल, त्याच्यानंतर बटाटे, त्याच्यानंतर शेंगा, म्हणजे कसे त्याला जास्त कालावधी लागतो. आणि मित्रांनो आपण काय पाणी तर माहीतच, पोपटी करताना पाण्याचा वापर नाही होत. तर मित्रांनो त्याच्यासाठी हा बांबुट्याचा पाला वापरला जातो. म्हणजे याच्यामध्ये मित्रांनो ना पाणी खेचून घेण्याची क्षमता जास्त असते, म्हणजे याच्यात पाण्याचे प्रमाण जास्त असल्याने ह्याच्यामध्येच आपण करणार आहोत. तर व्हिडिओ मित्रांनो शेवटपर्यंत बघा, आणि आवडलं ना तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब पण करून ठेवा. तर मित्रांनो चला आता आपण तयारीला लागू, म्हणजे मसाला मिक्स करू, त्याच्यानंतर पूर्ण लेवल करू, म्हणजे कसं भरलं जातं ते. एकटे असल्याने मित्रांनो ते पूर्ण आपल्याला दाखवता नाही येणार, पण कसं होतं ना ते थोड्या टायमाने तुम्हाला मी दाखवतो. तर चला आता करायला, म्हणजे आता चालू करतो मित्रांनो. हे तपेले आणलं आहे, ह्याच्यामध्ये बनवणार. तर चला बनवतो आता. एकदा मसाले पूर्ण बघून घे साहित्य. तर मित्रांनो मसाले पूर्ण झाले आहेत मिक्स. आता आपण पूर्ण मिक्स करून घेतो. तर झाले मित्रांनो, मसाले लागले आहेत. अजून मिक्स करतो, त्याच्यानंतर दाखवतो तुम्हाला कसे मिक्स केले ते. तर मित्रांनो पूर्ण मसाल्यामध्ये मिक्स झाले बघा, मसाला लागला आहे. अशा पद्धतीने पूर्ण मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचे. आणि त्याच्यानंतर आता आपण हे बांबुट्याच्या पाल्याचा लेअर देऊ आणि त्याच्यामध्ये भरू.
आणि वरती मित्रांनो आपलं झाकण ठेवून आणि एकदम पॅक करू। आणि त्याच्यानंतर एकदम जास्त मित्रांनो आग नाही त्याच्यामुळे खाली ठेवायचे, एकदम कमी। तर ते पण थोडे दाखवतो कसं करतात ते। तर चला आता। तर मित्रांनो बघा, अशा पद्धतीने बांबुट्याच्या पाल्याचा आपण लेयर दिला आहे आणि ह्याच्यामध्ये आता आपण शेंगा असे ठेवून घ्यायचे अशा पद्धतीने। असे मित्रांनो बघा, तर ठेवतो आणि त्याच्यानंतर दाखवतो कसं होतं ते मित्रांनो। तर आता मित्रांनो अंडी ठेवून देतो ह्याच्यामध्ये थोडे अंतरवरती असे। असे आणि याच्यावरती मित्रांनो परत बांबुट्याच्या पाल्याचे लेयर देऊ आपण। आणि त्याच्यानंतर इस्तवरती नेऊ, म्हणजे आगीवरती आणि आग पेटू। तर मित्रांनो अंडी 2-3दा चांगल्या पाण्याने धुवून घेतले आहे मित्रांनो, तसेच नाही केले, धुवून घ्यायचे आणि त्याच्यानंतर टाकायचे। तर मित्रांनो चला, आणि व्हिडिओ मित्रांनो लास्ट परत बघा आणि व्हिडिओ कसा वाटला ना ते कमेंट करून नक्की सांगा लास्टला। तर चला आता करतो, त्याच्यानंतर अजून दाखवतो तुम्हाला। तर मित्रांनो पोपटी बनवून तयार झाली। तर बघा ह्या पद्धतीने मित्रांनो पोपटी बनवायची। तर मित्रांनो गुजरातमध्ये याला उंबाडी असे म्हणतात आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये ह्याला पोपटी म्हणतात। पण मित्रांनो आमच्या भागाला उंबाडी पण म्हणतात आणि पोपटी पण म्हणतात। तर